हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टार्ट करणार आहोत आपला सेकंड युनिट मटेरियल मॅनेजमेंट अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. सो मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मटेरियल मॅनेजमेंट बघाची डेफिनेशन आधी पाहूयात. मटेरियल मॅनेजमेंट इज डिफाइंड एज अ इक्विपमेंट, apparatus and supplies used by organization for the purpose of rendering services. The basic objective of management is to optimize the resources, that is main money, material, machines and minutes यानी की टाइम. ओके, सो याला हे 5 P's आहेत, सॉरी 5 M's आहेत: मेन, मनी, मटेरियल, मशीन्स अँड मिनिट्स. आता मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्ट काय म्हटलं बघूयात. मटेरियल मॅनेजमेंट इज अ टर्म यूज टू कॅन नॉट, कुठे यूज केली जात नाही मटेरियल मॅनेजमेंट टर्म्स, कंट्रोलिंग द काइंड, अमाउंट, लोकेशन, मुवमेंट अँड टायमिंग ऑफ व्हेरियस कमोडिटीज यूज इन प्रोडक्शन बाय इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस. आता मग मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मटेरियल मॅनेजमेंट इज द प्लॅनिंग. मटेरियल मॅनेजमेंट म्हणजे काय, प्लॅनिंग, डायरेक्टिंग, controlling and coordinating those activity which are concerned with materials, so and inventory requirements. सो इन्व्हेंटरी आणि मटेरियल रिलेटेड जेवढा पण ऍक्टिव्हिटीज होतील त्या सगळ्या प्लॅनिंग, डायरेक्ट कटिंग करणे आणि कंट्रोलिंग करणे आणि कोऑर्डिनेटिंग दोज ऍक्टिव्हिटीज, त्या ऍक्टिव्हिटीजला कोऑर्डिनेटिंग करणे म्हणजेच काय तुमचं तर मटेरियल मॅनेजमेंट. फ्रॉम द पॉइंट ऑफ देअर इन्सेप्शन टू देअर इंट्रोडक्शन इन टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सो ते जिथून मटेरियल तुमचं स्टार्ट होतं आणि जिथून तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता, या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जिथे जिथे मटेरियलचा संबंध येईल त्या त्या ठिकाणी मटेरियल मॅनेजमेंट यूज केलं जातं. इट बिगिन्स विथ द डिटर्मिनेशन ऑफ मटेरियल क्वालिटी अँड क्वांटिटी अँड एंड्स विथ द इन्शुरन्स टू प्रोडक्शन टू मीट कस्टमर्स डिमांड ॲज पर शेड्यूल ॲट द लोएस्ट कॉस्ट. हे स्टार्ट कुठून होतं मटेरियल मॅनेजमेंट, तर मटेरियल मॅनेजमेंट begins with the determination of material quality and material quantity. मटेरियल क्वालिटी आणि मटेरियल क्वांटिटी पासून ते स्टार्ट होतं आणि एंड कुठे होतं, तर ॲक्शन्स टू प्रोडक्शन टू मीट कस्टमर्स डिमांड्स. सो कस्टमरची डिमांड आहे तेवढं प्रोडक्शन मिळतं की नाही ॲज पर शेड्यूल अँड द लोएस्ट कॉस्ट, तर शेड्यूलनुसार आणि कमीत कमी कॉस्टमध्ये ते मिळतं की नाही, इथे जाऊन ते एंड होतं मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंट इज अ बेसिक फंक्शन ऑफ द बिझनेस दॅट ॲड्स व्हॅल्यू डायरेक्टली टू द प्रोडक्ट इट सेल्फ. मटेरियल मॅनेजमेंट काय आहे, तर मटेरियल मॅनेजमेंट बेसिक फंक्शन आहे बिझनेसचं की ज्याच्यामध्ये डायरेक्टली प्रोडक्ट ॲड असतं. देन मटेरियल मॅनेजमेंट embraces all activities concerned with material except those directly concerned with designing or manufacturing the product. आता मटेरियल मॅनेजमेंट मध्ये सगळ्या टाईपचे काय म्हणतात कन्सेप्ट ऍक्टिव्हिटीज ऍड होतात. मटेरियल ऍक्सेप्ट दोज, कोणते मटेरियल मग ह्याच्यात ऍड केले जात नाहीत, तर डायरेक्टली कन्सर्न विथ डिझायनिंग, जे की डायरेक्टली डिझाईनशी कन्सर्न करतात किंवा डायरेक्टली अँड ऑर मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंगला हे करतात. सो असे जर मटेरियल सोडले तर बाकीच्या सगळ्या मटेरियल ऍक्टिव्हिटी जे ते मटेरियल मॅनेजमेंट अंडर येतात. Material management deals with controlling and regulating the flows of material in relation to changes in variable like demand, prices, availability, quality, delivery, schedules, etc. Material management deals with controlling and regulating the flows of material. Material management काय कंट्रोल करत असतं, तर फ्लो ऑफ मटेरियल इन रिलेशन्स. सो मटेरियलचा फ्लो त्याच्या रिलेशन्स नुसार आहे का, मग कशाशी रिलेशन, सो रिलेशन इन चेंज इन व्हेरिएबल्स, जसे की चेंजेस इन व्हेरिएबल्स लाईक डिमांड मध्ये चेंज झाला, फ्लो ऑफ मटेरियल चेंज होईल. प्राइसेस मध्ये चेंज झाला, फ्लो ऑफ मटेरियल मध्ये चेंजेस होईल. अवेलेबिलिटी मध्ये चेंज झाला, फ्लो ऑफ मटेरियल मध्ये चेंज होईल. देन क्वालिटी मध्ये चेंज झाला, फ्लो ऑफ मटेरियल मध्ये चेंज होईल. डिलिव्हरी शेड्यूल्स मध्ये चेंज झाला, फ्लो ऑफ मटेरियल मध्ये चेंज होईल. सो या सगळ्या गोष्टी कुठे कंट्रोल केल्या जातात, तर मटेरियल मॅनेजमेंट मध्ये. The material management is an important function of an organization covering various various aspects of input processes, that is deals with raw material, procurement of machines and other equipments necessary for the production process and spare parts for the. आता मटेरियल मॅनेजमेंट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन कव्हरिंग व्हेरियस एस्पेक्ट्स इन इनपुट प्रोसेस. मटेरियल मॅनेजमेंट एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट का असते, कारण त्याच्यात खूप सारे इनपुट प्रोसेस सुद्धा कव्हर केलेले असतात. मग त्या कोणत्या आहेत, ते डील्स विथ रॉ मटेरियल.
की याच्यामध्ये रॉ मटेरियल येतं, प्रोक्युरमेंट ऑफ मशीन्स अँड अदर इक्विपमेंट नेसेसरी फॉर द प्रोडक्शन प्रोसेस अँड सो प्रोडक्शन प्रोसेससाठी लागणारे मशीन्स किंवा इक्विपमेंट्स या सुद्धा याच्यामध्ये येतात. त्या खरेदी करणं वगैरे हे सुद्धा तुमचं मटेरियल मॅनेजमेंट मध्ये येतं. त्याच्यासोबत अँड स्पेअर पार्ट्स ऑफ फॉर द अँड स्पेअर पार्ट ऑफ द मेंटेनन्स ऑफ द प्लांट, आणि प्लांटचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स हे सगळं खरेदी करणे हे कोणाच्या अंडर येतं तर मटेरियल मॅनेजमेंट. Thus, in a production process, material management can be considered as a preliminary to transformation process. It involves planning and programming for the procurement of material and capital goods of desired quality and specification at reasonable price at the required time. आता याच्यामध्ये काय येतं तर प्लॅनिंग अँड प्रोग्रामिंग फॉर द प्रोक्युरमेंट, म्हणजे विकत एखादं मटेरियल विकत घेण्यासाठी प्लॅनिंग अँड शेड्यूल जे आहे ते प्रोग्रामिंग जे आहे ते ह्याच्यामध्ये येतं. सो मटेरियल अँड कॅपिटल गुड्स ऑफ डिझायर इथं प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल विकत घेणं आणि कॅपिटल गुड्स ऑफ डिझायर क्वालिटी आणि त्या क्वालिटीचं गुड्स आणि स्पेकिशन रिजनेबल प्राइसेस गुड्स खरेदी करणं आणि रिजनेबल प्राइसेस मध्ये आणि रिक्वायर्ड टाइम मध्ये ते कस्टमर्सला पुरवणं, हे सगळं येतं तुमचं इन्व्हेंटरी सॉरी मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट मध्ये. देन इट इज ऑल्सो कन्सर्न विथ मार्केट एक्सप्लोरेशन फॉर द आयटम्स टू बी परचेस टू हॅव अप टू डेट इन्फॉर्मेशन, स्टोअर्स अँड स्टॉक कंट्रोल, inspection of the material received in enterprise, transportation and material handling operation related to materials and many other functions. In other words, BEDAL, its responsibility end when the correct finished product is proper condition and quantity passes to the consumer. आता याच्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी येतात तर याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन इन्क्लूड असतात मटेरियल मॅनेजमेंटमध्ये. मग त्या कोणकोणत्या आहेत? सो अप टू डेट इन्फॉर्मेशन ज्या आहेत ऑर्गनायझेशनच्या त्या याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. मग त्या कोणत्या? आता स्टोअर अँड स्टॉक कंट्रोल, की तुमचा किती मटेरियल स्टोअर आहे, त्याच्यानंतर स्टॉक व्यवस्थित होतं का, तो स्टोअर व्यवस्थित होतं का. देन इन्स्पेक्शन ऑफ मटेरियल रिसिव्ड इन एंटरप्राइज, त्याच्यानंतर जे कोण मटेरियल रिसिव्ह होतंय तुम्हाला की ते प्रॉपर आहे का, त्याच्यामध्ये डॅमेजेस आहेत का, हे सगळं तुमचं कुठे पाहिलं जातं मटेरियल मॅनेजमेंट. त्याच्यासोबत ट्रान्सपोर्टेशन आणि मटेरियल हँडलिंग ऑपरेशन्स. सो तुमचं ट्रान्सपोर्टेशन प्रॉपर होतं का, त्याच्यानंतर मटेरियल हँडलिंग व्यवस्थित होतं का, मटेरियल हँडलिंग मध्ये डॅमेजचे चान्सेस जास्त होतात आहेत का, टू मटेरियल अँड मेनी अदर फंक्शन्स. इन अदर वर्ड्स ऑफ वेदर इट्स रिस्पॉन्सिबिलिटी एंड्स व्हेन द करेक्ट फिनिश प्रोडक्ट इज प्रॉपर कंडिशन अँड क्वांटिटी पासेस टू कंझ्युमर. मग या मटेरियल मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी कधी संपते? ज्यावेळेला एखादा करेक्ट फिनिश गुड्स प्रॉपर फिनिश गुड्स प्रॉपर कंडिशन मध्ये आणि प्रॉपर क्वालिटी मध्ये कंझ्युमरला पास होतं. ज्यावेळेला कंझ्युमरला ते पास होतं त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी संपते. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मटेरियल मॅनेजमेंट. आता याच्यात डेफिनेशन काय म्हटलंय? मटेरियल मॅनेजमेंट सायंटिफिक टेक्निक्स विच इज कन्सर्न विथ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग द फ्लो ऑफ मटेरियल फ्रॉम देअर इनिशियल पर्चेस थ्रू इंटरनल ऑपरेशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन टू द सर्व्हिस पॉइंट्स. त्यानंतर बेसिक फंक्शन ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंटचे बेसिक फंक्शन्स कोणकोणते आहेत? तर याच्यातला एक आहे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट सुपरविजन, सेकंड आहे साऊंड पर्चेसिंग मेथड, देन अँड इफिशियंट परचेस सिस्टम. आता हे तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये पण हे एक्स्ट्रा नॉलेज साठी तुम्हाला कधीही चांगलं आहे. अ सिम्पल इन्व्हेंटरी कंट्रोल प्रोग्राम, अ रिझल्ट ओरिएंटेड रिक्विजिशन्स अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम, रिटर्न पॉलिसीज अँड procedures, a practical receiving program. It denotes the need for the accountability and responsibility. For the best result, the purchasing, receiving, and paying of invoice should be done by a separate person. देन टू हॅव ह्याचे एम्स कोण काय काय आहेत मटेरियल मॅनेजमेंटचे? तर फर्स्ट एम म्हटलेलं आहे टू हॅव मटेरियल इन हँड वेन निडेड. सो तुमच्याकडे मटेरियल असलं पाहिजे ज्यावेळेला तुम्हाला गरज आहे, तुमच्या हातामध्ये जेवढं मटेरियल असलं पाहिजे. देन सेकंड एम कोणतं आहे? टू पे द लोएस्ट पॉसिबल प्राइस कन्सिस्टन्स विथ क्वालिटी अँड व्हॅल्यू रिक्वायरमेंट. सो कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं आणि तुम्हाला हवं असलेलं ज्या तुमची जेवढी जशी रिक्वायरमेंट आहे त्या टाईपचं मटेरियल अवेलेबल होणं.
सो याला म्हटलं हे तुमचं सेकंड एम आहे अवेलेबल करून घेणं. देन टू मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी मध्ये तुमचं कमीत कमी इन्व्हेस्ट व्हावा हे एक त्याचं मेन एम असतं. लास्ट वन टू ऑपरेट इफिशियंटली, आणि जे काही तुम्ही ऑपरेट करणार मटेरियल ते तुमचं इफेक्टिव्हली व्हावं. या हे चार जे आहेत हे मटेरियल मॅनेजमेंटचे एम्स आहेत. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह दोन टाईपचे असतात, एक असतं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आणि सेकंड आहे सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. मग प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येतं, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मधला फर्स्ट पॉइंट आहे लो प्राइसेस. मग लो प्राइसेस मध्ये काय म्हटले त्यांनी, द मटेरियल डिपार्टमेंट सक्सीड इन रिड्युसिंग द प्राइस ऑफ आयटम इट बायज. It contributes in not only reducing the operating cost but also in enhancing the profit. आता काय म्हटले, जर एखादा मटेरियल डिपार्टमेंट सक्सीड टू रिड्युसिंग द प्राइस ऑफ आयटम इट बायज. सो एखादा आयटम मटेरियल ज्याला मटेरियल डिपार्टमेंट विकत घेतंय, त्यावेळेला विकत घेताना जर त्याची प्राइस कमी करण्यात ते जर सक्सेसफुल झाले, कमीत कमी प्राइस मध्ये जर विकत घेण्यात ते जर सक्सेसफुल झाले, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, इट कॉन्ट्रीब्युट्स नॉट ओनली रिड्युसिंग द ऑपरेटिंग कॉस्ट, की त्याच्याने फक्त त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट कमी होत नाही, पण त्याच्यासोबत त्यांचं प्रॉफिट सुद्धा वाढतं. सो हे सगळं फायदा होतं प्राइस कमी केल्याने. हे त्याच्यामुळे हे त्याचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, लो प्राइसेस. त्याच्यानंतर देन सेकंड आहे lower inventories. By keeping inventory low in relation to sales, it ensures that less capital is tied up in inventories. This increases the efficiency with which the capital of the company is utilized, resulting in higher return on investment. Storage and carrying costs are also lower. आता काय म्हटलं, लोअर इन्व्हेंटरीज. लोअर इन्व्हेंटरीज म्हणजे काय, तर याच्यामध्ये बाय किपिंग इन्व्हेंटरीज लो इन रिलेशन टू सेल्स, की जेवढं तुमचं सेल्स होतंय त्याच रिलेशन मध्ये तेवढ्याच ह्याच्यामध्ये रेशो मध्ये तुमचं प्रोडक्शन सुद्धा इन्व्हेंटरी सुद्धा तुमची असली पाहिजे. जर तुम्ही जास्त इन्व्हेंटरी स्टोअर करून ठेवत असाल किंवा इन्व्हेंटरी तुमच्या जास्त असेल, तर इन्व्हेंटरी कंट्रोलची कॉस्ट वाढते, तुमची इन्क्रीज होते. आणि याच्यामुळे काय होतं की त्याच्यानंतर तुमचा ह्याच्या डॅमेजचे चान्सेस सुद्धा जास्त असू शकतात. मी याच्यामुळे सेकंड काय म्हटलं, की कमीत कमी इन्व्हेंटरी ठेवल्याने फायदा काय होतो, की ज्या वेळेला तुमचं एकतर इन्व्हेंटरी कंट्रोलवरचा जो कॉस्ट आहे तो कमी होतो, आणि स्टोरेज आणि कॅरिंग कॉस्ट जो आहे तो सुद्धा तुमचा कमी होतो, आणि तुम्हाला हायर रेट ऑफ रिटर्न तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळतात, की तुम्ही जेवढी इन्व्हेस्ट करताय त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न मिळतात. हे त्याचे फायदे होतात. त्याच्यामुळे सेकंड ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आहे लोअर इन्व्हेंटरीज. त्याच्यानंतर रिडक्शन इन रिअल कॉस्ट. रिडक्शन इन रिअल कॉस्ट मध्ये काय म्हटलंय, इफिशियंट अँड इकॉनॉमिकल हँडलिंग ऑफ मटेरियल अँड स्टोरेज लोअर्स द एक्विजिशन अँड पोझेशन कॉस्ट, रिझल्टिंग इन द रिडक्शन इन द रिअल कॉस्ट. काय म्हटलं, इफिशियंट अँड इकॉनॉमिकल हँडलिंग ऑफ मटेरियल अँड स्टोरेज लोअर द एक्विजिशन. आता इफिशियंट अँड इकॉनॉमिकल हँडलिंग ऑफ मटेरियल अँड स्टोरेज, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, तर ज्यावेळेला मटेरियल तुम्ही स्टोअर करताय किंवा मटेरियल हँडल करताय, त्यावेळेस मटेरियल हँडल किंवा स्टोअर करताना तुम्ही ते इफेक्टिव्हली केलं, आणि जर त्याच्यावरती येणारा खर्च जर कमी झाला, तर इनडायरेक्टली तुमचा जो रिअल कॉस्ट आहे त्या प्रोडक्टची, ती सुद्धा तुमची ऑटोमॅटिकली काय होते, कमी होते, रिड्यूस होते. देन रेग्युलर सप्लाय. आता रेग्युलर सप्लाय मध्ये काय, कंटिन्युटी ऑफ सप्लाय ऑफ मटेरियल इज इसेन्शियल फॉर एलिमिनेटिंग द डिस्क्रप्शन इन द प्रोडक्शन प्रोसेस. इन द ॲब्सेन्स ऑफ रेग्युलर सप्लाय ऑफ मटेरियल प्रोडक्शन कॉस्ट गो अप. आता तुमचं काय होतं की जर प्रोडक्शन प्रोसेस मध्ये जर कोणत्याही प्रकारची तुम्हाला डिस्टर्बन्स नको आहे असेल, तर तुमचं प्रोडक्शन मटेरियल जे आहे, सप्लाय ऑफ मटेरियल जे आहे ते कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. जर सप्लाय ऑफ मटेरियल जर तुमचं कंटिन्यू नसेल, जर त्याच्यामध्ये जर कुठे तुम्हाला डिफरन्स आला, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती खूप हाय होते, किंवा प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होते. देन येतं प्रोक्युरमेंट ऑफ quality materials. So material department is responsible for ensuring quality of materials from
outside supplier. Therefore quality become the single most objective in the procurement of material. आता प्रोक्युरमेंट ऑफ क्वालिटी मटेरियल का म्हटलं तर मटेरियल डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग क्वालिटी ऑफ मटेरियल. मटेरियल डिपार्टमेंट जे आहे ते मटेरियलच्या क्वालिटीला काय म्हणतात रिस्पॉन्सिबल असतं फ्रॉम आउटसाइड सप्लायर्स. जे काही आउटसाइड सप्लायर्स करून ते विकत घेणारं क्वालिटी, जर त्यांनी आउटसाइड सप्लायर कडून जर क्वालिटेटिव्ह मटेरियल विकत घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो, क्वालिटी बिकम द सिंगल मोस्ट ऑब्जेक्टिव्ह इन द प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल. सो मटेरियल मध्ये सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव ऑब्जेक्टिव्ह असतं ते म्हणजे क्वालिटी. देन नेक्स्ट वन आहे इफिशियंट हँडलिंग ऑफ मटेरियल्स. इफिशियंट हँडलिंग ऑफ मटेरियल्स मध्ये काय म्हटलंय, द इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल टेक्निक्स हेल्प द इफिशियंट हँडलिंग ऑफ मटेरियल रिझल्टिंग इन द लोअरिंग ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. काय म्हटलंय, द इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल टेक्निक्स हेल्प द इफिशियंट हँडलिंग. इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल टेक्निक्स, तुमच्या मटेरियल कंट्रोल टेक्निक जेवढ्या इफेक्टिव्ह असतील तेवढंच मदत कशाला होणार, ते इफेक्टिव्ह हँडलिंग ऑफ मटेरियल रिझल्टिंग इन लोअरिंग ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. सो एकदा का तुमचं टेक्निक चांगले असतील, मटेरियल कंट्रोल टेक्निक जर चांगले असतील तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा मदत कशाला होणार, तर इफेक्टिव्ह हँडलिंग तुमची इफेक्टिव्ह होणार आहे. आणि हँडलिंग इफेक्टिव्ह झाल्यावर त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे, तर प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती तुमची लो होणार आहे. देन काय म्हटलंय, एन्हान्समेंट ऑफ फर्म्स गुडविल. आता याच्यात काय म्हटलंय, good relations with the supplier of materials enhance the company's standing the society as well as the in the business. सो तुमचं सप्लायर सोबत जर तुमचे चांगले सप्लायर ऑफ मटेरियल, सो मटेरियलचं सप्लाय देणारे जे कोणी कंपनीज आहेत त्यांच्यासोबत जर तुमचे रिलेशनशिप चांगले असतील तर तुमचं काय होणार आहे, तुम्ही बिझनेस कम्युनिटीमध्ये काय होतं की तुमची एक चांगली इमेज तयार होते. हे एक तुमचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट वन काय म्हटलंय, लोकेटिंग अँड डेव्हलपिंग फ्युचर एक्झिक्युटिव्ह. सो मटेरियल मॅनेजमेंट मस्ट डिव्होट स्पेशल एफर्ट्स टू लोकेट मेन at lower position who can take up the executive post in future. So material management must devote the special efforts to locate men. सो मटेरियल मॅनेजमेंटला काय करायचे, तर त्याचे स्पेशल एफर्ट द्यायचे जेणेकरून लोकेट मेन ऍट अ लोअर पोझिशन हु कॅन टेक अप द एक्झिक्युटिव्ह पोस्ट, की जे लोअर पोझिशन मधनं एक्झिक्युटिव्ह पोस्ट पर्यंत फ्युचर मध्ये मेन्स येऊ शकतात. इट हेल्प्स इन डेव्हलपिंग टॅलेंटेड पर्सनल हु आर रेडी टू अंडरटेक फ्युचर रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याने काय होणार आहे की टॅलेंटेड पर्सन जे काम करणारे त्यांना पुढे येण्याचे चान्सेस मिळेल आणि त्यांना फ्युचरमध्ये नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज देता येतील ऑफ द बिझनेस रिलेटेड टू मटेरियल मॅनेजमेंट. सो मटेरियल मॅनेजमेंटमध्ये त्यांना एक वेगळ्या पद्धतीच्या, नवीन पद्धतीच्या किंवा नवीन नवीन त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देता येतील जेणेकरून त्यांच्या जे काही टॅलेंट आहे त्याचा एक चांगला यूज करता येईल. देन सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय आहेत मग, तर फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल. सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये फर्स्ट वन आहे रिसिप्रोसिटी. रिसिप्रोसिटी म्हणजे काय, द परचेस ऑफ रॉ मटेरियल फ्रॉम द ऑर्गनायझेशन कस्टमर्स बाय कन्सर्न अँड इन टर्न सेल ऑफ फिनिश प्रोडक्ट टू द अबव कस्टमर्स इज नोन एज रिसिप्रोसिटी. परचेस ऑफ रॉ मटेरियल फ्रॉम द ऑर्गनायझेशन कस्टमर्स बाय, आता रॉ मटेरियल ऑर्गनायझेशन कडून किंवा कस्टमर्स कडून रॉ मटेरियल विकत घेणं आणि त्यांना ते परत करणं. सेल्स ऑफ फिनिश गुड्स प्रोडक्ट टू द अबव कस्टमर्स इज नोन एज रिसिप्रोसिटी. सो तुम्ही ज्यांच्याकडून मटेरियल रॉ मटेरियल विकत घेताय त्यांनाच तुमचं मग फिनिश प्रोडक्ट तुमचं रिटर्न विकणं, यालाच म्हटलं तर रिसिप्रोसिटी. इट सर्व्स द ट्विन पर्पज ऑफ इन्क्रीजिंग पर्चेसिंग ॲज वेल एज सेल्स. त्याने काय होणार आहे की तुमचे दोन्ही पर्पज साध्य होणार आहे. तुमचं पर्चेसिंग सुद्धा वाढणार आहे आणि त्याबरोबर तुमचं सेल सुद्धा वाढणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे न्यू डेव्हलपमेंट्स. न्यू डेव्हलपमेंट्स मध्ये काय येतं मग, द स्टाफ ऑफ द मटेरियल डिपार्टमेंट्स डील रेग्युलरली विथ द सप्लायर्स रिस्पॉन्सिबल फॉर द न्यू डेव्हलपमेंट्स इन मटेरियल हँडलिंग. काय म्हटलं, स्टाफ ऑफ मटेरियल डिपार्टमेंट डील्स रेग्युलरली विथ द सप्लायर्स रिस्पॉन्सिबल फॉर न्यू डेव्हलपमेंट इन मटेरियल हँडलिंग. जो मटेरियल डिपार्टमेंटचा स्टाफ आहे तो रेग्युलरली सप्लायर रिस्पॉन्सिबल, सप्लायरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट करत असतो मटेरियल हँडलिंगसाठी. दिस डेव्हलपमेंट्स कॅन बी सक्सेसफुली अप्लाइड इन मटेरियल हँडलिंग अँड मॅनेजमेंट. ह्या डेव्हलपमेंट कुठे अप्लाय केले जातात, तर मटेरियल हँडलिंग आणि मटेरियल मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर मेक ऑर बाय डिसिजन. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय, सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह मेक ऑर बाय डिसिजन.
The material manager with regular review of cost and availability of the material can safely include that whether the material is to be purchased or developed in the organization itself. आता मटेरियल मॅनेजमेंट विथ रेग्युलर रिव्ह्यू ऑफ कॉस्ट. सो मटेरियल मॅनेजमेंटच्या रेग्युलर रिव्ह्यू कॉस्टचे जे रेग्युलर रिव्ह्यू होतात आणि अवेलेबिलिटी ऑफ द मटेरियल कॅन सेफली कन्क्लूड दॅट. आणि जी तुमची अवेलेबिलिटी आहे मटेरियलची ती तुम्हाला सांगत असते की तुम्हाला मटेरियल परचेस करणं परवडतं की तुम्हाला स्वतःला मटेरियल डेव्हलप करावं लागेल. सो ह्या गोष्टी तुम्हाला मेक ऑर बाय डिसिजन मध्ये कळतात. देन स्टँडर्डायझेशन. नेक्स्ट वन काय आहे, स्टँडर्डायझेशन. मग स्टँडर्डायझेशन मध्ये काय म्हटलंय, स्टँडर्डायझेशन ऑफ मटेरियल इज अ ग्रेटली हेल्पफुल इन कंट्रोलिंग द मटेरियल मॅनेजमेंट प्रोसेस. आता स्टँडर्डायझेशन ऑफ मटेरियल हे कशासाठी मदत करतं, तर कंट्रोलिंग द मटेरियल मॅनेजमेंट प्रोसेस मटेरियल मॅनेजमेंट प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मदत करतं. विथ रेग्युलर स्टॉक टेकिंग, रेग्युलरचं स्टॉक किती आहे त्याची इन्फॉर्मेशन घेणं. द नॉन स्टँडर्डाइज आयटम कॅन बी रिजेक्टेड अँड स्टँडर्ड कंपोनंट्स मे बी बॉट इन टू प्रोडक्ट डिझाईन्स टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग याच्यामध्ये काय होतं की जे स्टँडर्ड प्रोडक्ट नाही आहेत, स्टँडर्डाइज आयटम्स नाही आहेत, ते रिजेक्ट करून स्टँडर्डाइज कंपोनंट्स जे आहेत ते विकत घेणं आणि त्याने काय होणार, इन टू प्रोड्यूस प्रोडक्ट डिझाईन मध्ये असे नॉन स्टँडर्डाइज आयटम्स आहेत ते रिजेक्ट करून स्टँडर्ड आयटम बॉट केल्याने काय होणार आहे, द टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्याने काय होणार आहे की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते रिड्यूस होणार आहे. इट इज फर्दर हेल्पफुल इन प्रमोटिंग द स्टँडर्डायझेशन विथ सप्लायर. आणि त्याचबरोबर ते काय करतं, तर स्टँडर्ड हेल्पफुल टू प्रमोटिंग द स्टँडर्डायझिंग विथ सप्लायर. सो सप्लायर सोबत स्टँडर्डाइज राहण्यासाठी ते प्रमोशन करतात. देन फिफ्थ वन काय म्हटलंय, असिस्टन्स इन प्रोडक्शन डिपार्टमेंट. असिस्टन्स टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता असिस्टंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काय म्हटलंय बघा, बाय सप्लाइंग द स्टँडर्डाइज मटेरियल ऑर कंपोनंट्स टू द प्रोडक्शन डिपार्टमेंट. जर तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटला स्टँडर्डाइज मटेरियल किंवा कंपोनंट्स तुम्ही जर सप्लाय मिळत असेल, क्वालिटी प्रोडक्ट्स कॅन बी अश्युअर्ड, तर त्याच्याने क्वालिटी प्रोडक्ट मिळणार हे कन्फर्म आहे. इट इज हेल्पफुल टू इम्पार्टिंग इकॉनॉमिक नॉलेज इन ब्रिंगिंग अबाउट द डिझायर इम्प्रुव्हमेंट इन द प्रोडक्ट. ह्याच्याने काय होतं की तुमचं इकॉनॉमिकल नॉलेज जे आहे ते वाढण्यामध्ये किंवा ते इम्पार्ट होण्यामध्ये मदत होते आणि त्याच्याने काय होतं की तुमच्या प्रोडक्टमध्ये डिझायर प्रोडक्टमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. देन सिक्स्थ वन काय आहे, कोऑपरेशन विथ अदर डिपार्टमेंट्स. Successful management of material department contribute to the success of every other department in the organization. So successful management material department जे आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर ज्यावेळेला बाकीचे डिपार्टमेंट सुद्धा सक्सेसफुली मदत करतात त्याच वेळेस तुम्ही मॅनेजमेंट ऑफ मटेरियल डिपार्टमेंट जे आहे ते सक्सेसफुली वर्क करतात. ऍट द सेम टाइम द सक्सेस ऑफ मटेरियल डिपार्टमेंट डिपेंड्स ऑन द how successful it is getting the cooperation of the staff of the other department. सो ज्या वेळेला तुमचा मटेरियल मॅनेजमेंट सक्सेसफुली काम करतं त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या डिपार्टमेंटच्या स्टाफचा किंवा बाकीच्या डिपार्टमेंटचा सुद्धा तेवढाच सक्सेसफुली मदत मिळत असते. देन कन्सेप्शन ऑफ फ्युचर आउटलुक्स. The material manager must have some conception of future outlook for prices, cost, and general business activities. Forecasting can be made about the future trends in material. The material management should be able to foresee the price and cost of the raw materials and general business conditions through their daily contract with supplier. काय म्हटलं, the material manager must have some conceptional of future outlook for prices, cost, and general business activities. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, तर याच्यामध्ये असं म्हटलंय की जो तुमचा प्रोडक्शन मॅनेजर असेल, सो प्रोडक्शन मॅनेजरला काय असावं, तर त्याला फ्युचर मधल्या ज्या प्राइसेस आहेत त्या थोडक्यात त्याची प्रोबेबिलिटी काढणं आलं पाहिजे. कारण कसं आहे की जर आज समजलं की भविष्यामध्ये कोणत्या प्रोडक्टची प्राइस किती होणार आहे, मग त्यानुसार आपल्याला कोणत्या इन्व्हेंटरीमध्ये किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कोणत्या गोष्टीवरती किती खर्च केला पाहिजे हे जर आज माहिती असेल तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप सारे जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ते करता
म्हणजे त्या टाळता येतील. सो त्याच्यामुळे इथे असं म्हटलंय की जो कोणी डिपार्टमेंट मॅनेजर आहे तर त्याला फ्युचरच्या प्राइजेसचा अनुमान लावणं, प्रेडिक्शन लावता आलं पाहिजे की किती प्राइस असले पाहिजेत. ओके. सो या ठिकाणी फ्रॉम द अबाव इट इज क्लिअर दॅट मटेरियल मॅनेजमेंट सर्व्स टू फोल्ड ऑब्जेक्टिव्ह टू स्ट्राइव्ह फॉर रिडक्शन इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन अँड हेज द एंटरप्राइज इन अटेनिंग इट्स ऑब्जेक्टिव्ह. आता याच्यातून तुमच्या लक्षात आलं की प्रोडक्शन मॅनेजमेंटचे सॉरी मटेरियल मॅनेजमेंटचे दोन ऑब्जेक्टिव्ह, दोन टाईपचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, टू स्ट्राइव्ह द रिडक्शन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ज्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस करणं अँड द डिस्ट्रीब्युशन अँड हेल्प द एंटरप्राइज टू अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह. आणि एंटरप्राइजला किंवा ऑर्गनायझेशनला त्याच्या ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी मदत करणं. देन this dual objective of the material management further aim at maintaining the regular flow of production by purchasing materials of the right quality in right quantity at the right time from the right source on the right terms and condition and lower price. काय म्हटलंय, तर या ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला काय कळालं, तर मटेरियल मॅनेजमेंटला काय करायचंय, तर चांगला म्हणजे फ्लो ऑफ प्रोडक्शन चांगलं चालू ठेवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करून ते काय म्हटले, चांगली क्वालिटी द राईट क्वांटिटी, त्याच्यानंतर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करून चांगल्या क्वांटिटीमध्ये ते यूज करून त्याला राईट टाइम वरती त्याचा काय म्हणते सप्लाय देऊन राईट सोर्स त्याच्यासाठी यूज करून राईट टर्म्स यूज करून आणि राईट कंडिशन मध्ये आणि कमीत कमी प्राइस मध्ये तुम्हाला ते खरेदी करायचं आहे. हे कोणाचं काम आहे, तर हे खरेदी करण्याचं करणं हे काय आहे, तर मटेरियल मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. इट इज हेल्पफुल इन इफिशियंटली कंट्रोलिंग द इन्व्हेंटरीज. आता हे काय काम करतात तुम्हाला, तर इफिशियंटली कंट्रोलिंग द इन्व्हेंटरी. सो इन्व्हेंटरी इफिशियंटली कंट्रोल करता यावे त्यासाठी हे मदत करतात. इट इज फर्दर बेनिफिशियल इन डेव्हलपिंग गुड बायर सेलर रिलेशन्स. त्याच्यानंतर आणखी काय काम करतात हे ऑब्जेक्टिव्ह, तर बायर अँड सेलर मध्ये चांगलं रिलेशन डेव्हलप करतात. देन कोऑर्डिनेशन विथ द अदर डिपार्टमेंट एस्टॅब्लिश अँड कन्सिडरेबली हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू ग्रो अँड ऍडव्हान्स द टेक्निकल फिट्स. त्याच्यासोबत ऑर्गनायझेशन मधल्या बाकीच्या डिपार्टमेंट सोबत सुद्धा एक चांगलं रिलेशन एस्टॅब्लिश केलं जातं या ऑब्जेक्टिव्हमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मटेरियल हँडलिंग. आता मटेरियल हँडलिंग म्हणजे काय, तर मटेरियल हँडलिंग इज द मुवमेंट, प्रोटेक्शन, स्टोरेज अँड कंट्रोल ऑफ मटेरियल्स अँड प्रोडक्ट्स थ्रू आउट मॅन्युफॅक्चरिंग, वेअर हाऊसिंग, डिस्ट्रीब्युशन, कन्झम्पशन अँड डिस्पोजेबल. म्हणजे मटेरियल तयार करताना, त्याला वेअरहाऊस मध्ये ठेवताना, त्याचं डिस्ट्रीब्युशन करताना किंवा त्याचा यूज करताना किंवा त्याला डिस्पोज करताना जे काही त्याला प्रोटेक्शन येतं, मुवमेंट येतं, त्याची स्टोरेज येतं किंवा कंट्रोल ऑफ मटेरियल येतं, या सगळ्या गोष्टींना म्हटलं जातं मटेरियल हँडलिंग. ॲज अ प्रोसेस मटेरियल हँडलिंग इनकॉर्पोरेट्स अ वाईड रेंज ऑफ मॅन्युअल. आता या मटेरियल हँडलिंग मध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणात मॅन्युअल यूज होतो, म्हणजे मॅन्युअल यूज केला जातो. त्याच्यानंतर सेमी ऑटोमेटेड यूज केला जातो, की जे अर्धे मॅन्युअल यूज केलं जातं, अर्धे ऑटोमेटेड यूज केलं जातं. आणि फुल्ली ऑटोमेटेड इक्विपमेंट सुद्धा यूज केले जातात. अँड सिस्टम दॅट सपोर्ट लॉजिस्टिक अँड मेक अ सप्लाय चेन वर्क्स देअर ऍप्लिकेशन हेल्प्स विथ. आता जे सप्लाय चेनचे ऍप्लिकेशन्स आहेत ते इथे कसे यूज करतात, तर फोरकास्टिंग, रिसोर्स अलोकेट केले जातात तुम्हाला, देन प्रोडक्शन प्लॅनिंग केलं जातं, फ्लो अँड प्रोसेस मॅनेजमेंट केलं जातं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कंट्रोल केलं जातं, कस्टमर्स डिलिव्हरी याच्यात प्रॉपर दिली जाते, आफ्टर सेल सपोर्ट सर्व्हिस सुद्धा दिला जातो. A company's material handling system and process are put in place to improve customer service, reduce inventory. काय म्हटलंय, कंपनीचं मटेरियल हँडलिंग सिस्टम जे आहे ते काय काम करते, अँड प्रोसेस आर पुट द प्लेस टू इम्प्रूव्ह कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते. इन्व्हेंटरी रिड्यूस करण्यासाठी सुद्धा त्याचा या प्रोसेसचा यूज होतो. प्लस शॉर्ट अँड डिलिव्हरी टाइम कमी करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. अँड लोअर ओव्हरऑल हँडलिंग कॉस्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन. सो कमीत कमी हँडलिंग कॉस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये कमीत कमी हँडलिंग कॉस्ट यावी यासाठी सुद्धा हे प्रोसेस हेल्प करतं. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय एक्झॅक्ट, सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता याच्यात नेक्स्ट पार्ट आहे आपला मटेरियल टाइप्स ऑफ मटेरियल हँडलिंग. टाइप्स ऑफ मटेरियल हँडलिंग मध्ये मग काय काय येतं, तर कोणकोणते टाइप्स येतात, तर फर्स्ट टाइप आहे
इक्विपमेंट ओरिएंटेड सिस्टम्स. इक्विपमेंट ओरिएंटेड सिस्टम्स म्हणजे जिथे इक्विपमेंट यूज केले जातात. सो अशा सिस्टम मध्ये मग कोणकोणते टाइप्स येतात पुन्हा? कन्व्हेअर सिस्टम, ट्रॅक्टर ट्रान्सफर सिस्टम, फोर्कलिफ्ट ट्रक, इंडस्ट्रियल ट्रक सिस्टम, अंडरग्राउंड सिस्टम. या चार टाईपच्या किंवा ह्या पाच टाईपच्या सिस्टम्स कशात यूज केल्या जातात? तर इक्विपमेंट ओरिएंटेड सिस्टम मध्ये यूज केल्या जातात. देन सेकंड टाइप्स ऑफ मटेरियल हँडलिंग कोणता आहे? मटेरियल ओरिएंटेड सिस्टम्स, की तिथे मटेरियलचा विचार केला जातो. सो मग मटेरियल ओरिएंटेड सिस्टम मध्ये कोणकोणते टाइप्स येतात? तर त्याच्यामधला फर्स्ट आहे युनिट हँडलिंग सिस्टम, बल्क हँडलिंग सिस्टम. बल्क म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातलं मटेरियल हँडलिंग सिस्टम. लिक्विड हँडलिंग सिस्टम, इथे लिक्विड टाईपचं मटेरियल हँडल केलं जातं. आणि देन थर्ड वन आहे मेथड ओरिएंटेड सिस्टम. सो तुमची मेथड कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं मटेरियल हँडलिंग. मेथड ओरिएंटेड मध्ये किती टाइप्स येतात? तर त्याच्यात चार टाइप्स येतात. कोणकोणत्या? मॅन्युअल सिस्टम्स, की ज्याच्यामध्ये माणसं हाताळतात. जे काही मटेरियल असेल ते माणसां थ्रू हाताळलं जातं, एम्प्लॉईज थ्रू हाताळलं जातं. देन सेकंड ऑटोमॅटेड सिस्टम, की याच्यामध्ये इक्विपमेंट थ्रू ऑटोमॅटिकली हँडल केलं जातं, ऑपरेट केलं जातं मटेरियल. देन जॉब शॉप हँडलिंग सिस्टम आणि मास प्रोडक्शन सिस्टम. सो असे चार टाइप्स येतात त्याच्यात मेथड ओरिएंटेड सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर फोर्थ टाइप आहे फंक्शन ओरिएंटेड सिस्टम. फंक्शन ओरिएंटेड सिस्टम मध्ये पुन्हा चार टाइप्स येतात. फंक्शन ओरिएंटेड मध्ये कोणकोणते आहेत? सो फर्स्ट वन आहे ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, की याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन थ्रू हँडल केलं जातं मटेरियल. देन कन्व्हेनिंग सिस्टम, ट्रान्सफरिंग सिस्टम अँड इलेव्हेटिंग सिस्टम. सो असे चार टाइप येतात फंक्शन ओरिएंटेड सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे आपण बघणार आहोत तो आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल. Inventory control is the techniques of maintaining the size of the inventory at some desired level of keeping view with the best economic interest on the organization. म्हणजे काय? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज अ स्टेप इन द सप्लाय चेन वेअर इन्व्हेंटरी अँड स्टॉक क्वांटिटीज आर ट्रॅक्ड इन अँड आउट ऑफ युअर वेअर हाऊस. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये काय झालं केलं जातं? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज अ स्टेप इन सप्लाय चेन. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ही सप्लाय चेन मधली एक स्टेप आहे ज्या ठिकाणी इन्व्हेंटरी अँड स्टॉक क्वांटिटीज आर ट्रॅक, की ज्या ठिकाणी इन्व्हेंटरी आणि स्टॉक क्वांटिटी आहे ती ट्रॅक केली जाते अँड आउट ऑफ युअर वेअर हाऊस, आणि ती तुमच्या वेअर हाऊसला पाठवली जाते. सो त्यालाच म्हटलं जातं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्याच्यानंतर द गोल ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम इज टू नो वेअर युअर इन्व्हेंटरी इज ॲट एनी गिवन टाइम अँड हाऊ मच ऑफ इट यू हॅव इन ऑर्डर टू मॅनेज इन्व्हेंटरी लेवल करेक्टली. काय आहे त्याचा गोल? द गोल ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम इज टू नो व्हेअर युअर इन्व्हेंटरी इज ॲट एनी गिवन टाइम. सो दिलेल्या टायमिंग मध्ये तुमची इन्व्हेंटरी कुठे आहे अँड हाऊ मच ऑफ इट यू हॅव इन ऑर्डर टू मॅनेज इन्व्हेंटरी लेवल करेक्टली. आणि त्याच्यामधली किती इन्व्हेंटरी तुम्ही व्यवस्थित मॅनेज करताय, की ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आहेत इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे गोल्स आहेत. त्याच्यानंतर some companies may opted to scan in inventory via barcode scanner to increase efficiency along peak routes and accuracy. आता बऱ्याचशा कंपनी ज्या आहेत त्या इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी काय करतात? तर बारकोड स्कॅनर सिस्टम जे आहे ते वापरतात जेणेकरून त्यांना समजतं की इफेक्टिव्हली मॅनेज करता येतो तो इन्व्हेंटरी, जेणेकरून तुमची ट्रेकिंग डिटेल्स किंवा रूट्स पिकअप ॲक्युरेसी जे आहे ते तुम्हाला याच्यात त्याच्यामुळे मिळतात. Unlike an ERP system, an inventory management system focus on one supply chain process. ERP सिस्टम थ्रू काय केलं की इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम जे आहे ते सप्लाय चेन वरती फोकस करतं. दे ऑफन कम विथ द ability to integrate with other software system, point of sale, channel management, shipping. So you can build a personalized integration stack to the needs of your unique business. Then आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट टेक्निक्स कोणकोणत्या आहेत? So that being said, inventory management is only as a powerful as the way you use it. So तुम्ही ज्या पद्धतीने यूज कराल इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या त्या पद्धतीने तेवढी पॉवरफुल ती ठरेल. It's well worth extra time and money to have inventory management set up by expert who made the software. Work with them to make sure you are utilizing the proper techniques and features to get the most bang for your buck. Let's take a look at some inventory control techniques you may choose to utilize in your own warehouse. आता कोणकोणत्या टेक्निक्स आहेत इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या?
The inventory techniques of inventory control. Inventory control techniques are the tools available for smooth running of the business enterprise. कशासाठी यूज केले जातात इन्व्हेंटरी टेक्निक्स? तर तुमचा बिझनेस आहे ते स्मूथ रन व्हावं. The inventory should be maintained at level lying between the excessive and the adequate. This level is known as the optimum level of inventories. The inventory should be maintained at level lying between the excessive, दोन लेवलला हे जे आहे इन्व्हेंटरी ते मेंटेन ठेवलं जातं, एक्सेसिव्ह लेवल अँड इनॲडिक्वेट लेवल. दिस लेवल इज नोन एज, त्या लेवलला काय म्हटलं जातं? ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी. आता द कॉमन अँड वाईडली यूज टेक्निक्स आहेत. आता जे कॉमनली यूज होतात किंवा वाईडली यूज होतात अशा टेक्निक्स कोणकोणत्या आहेत? तर त्याच्यामधली फर्स्ट टेक्निक आहे एबीसी अनालिसिस, ऑलवेज बेटर कंट्रोल. एबीसीचा फुल फॉर्म काय आहे? ऑलवेज बेटर कंट्रोल. The inventory categorized techniques splits subject into three categories to identify items that have a heavy impact of overall इन्व्हेंटरी कॉस्ट. कॅटेगरी ए, आता इथे तीन कॅटेगरी मध्ये काय केलं जातं तर तुमचं इन्व्हेंटरी जे आहे ते कॅटेगराईज केली जाते. पहिले येतं ए आयटम. ए फ्यू कॉस्टली आयटम्स comes under this category. These items require proper storage and handling. Overstock is avoided. आता इथे काय की ए मध्ये काय येतात की जे कॉस्टली आयटम्स असतात ते ए मध्ये कॅटेगराईज केले जातात, की ज्याच्यामुळे त्यांना काय असतं तर प्रॉपर स्टोरेजची गरज असते आणि त्याचे प्रॉपर हँडलिंगची गरज असते, आणि ओव्हरस्टॉक जे आहे याच्यात चालत नाही कारण त्याची कॉस्ट जास्त असते. त्याच्यानंतर बी, बी कॅटेगरीमध्ये मग काय ठेवलं जातं? दीज आर नायदर कॉस्टली नॉर चिपर. याच्यामध्ये जास्त कॉस्टली आयटम सुद्धा ठेवले जात नाहीत किंवा जास्त चिपर आयटम सुद्धा तुम्हाला कॅटेगराईज केले जात नाही. आणि सी आयटम्स मध्ये काय येतात तर सी आयटम मध्ये चिपर, जे ज्याची कॉस्ट फारशी नाहीये, खूप कमी कॉस्टवाले जे आयटम्स आहेत ते तुमचे चिपर आयटम मध्ये कन्सिडर केले जातात. इट इज ऑल्सो नोन ॲज सिलेक्टिव्ह इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड. आणि याच मेथडला आणखी काय म्हटलं जातं तर सिलेक्टिव्ह इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड सुद्धा म्हटलं जातं. आता इथे एबीसी अनालाइज केलेलं चार्ट दिलेलं बघा. हे आयटम्स काय येतात? इट कव्हर्स 10% ऑफ टोटल इन्व्हेंटरीज. तुमच्या टोटल इन्व्हेंटरी मधले 10% आयटम जे असतात ते ए आयटम मध्ये कव्हर केलेले असतात, आणि 20% जे आहेत ते बी आयटम मध्ये कव्हर केलेले असतात, आणि राहिलेले जे आहेत 70% ते सगळे सी आयटम मध्ये कव्हर केलेले असतात. त्याच्यानंतर ए आयटम इट्स कंझ्युम आउट 70% ऑफ द टोटल बजेट. सो तुमच्या टोटल बजेट मधले 70% जे असतात हे ए आयटम मध्ये कंझ्युम केलेले असतात. त्याच्यानंतर 20% जे आहेत ते तुमचे बी आयटम मध्ये कंझ्युम केलेले असतात, आणि फक्त 10% जे आहे ते म्हणजे थोडक्यात काय तर जे 10% आयटम तुमचे आहेत इन्व्हेंटरी मध्ये त्याला 70% बजेट तुमचा खर्च झालेला आहे. जेवढे 20% जे तुमचे टोटल इन्व्हेंटरी आहे त्याला 20% बजेट खर्च झालेला आहे. जे तुमचे 70% जे इन्व्हेंटरी आहे त्याच्यावरती तुमचा फक्त 10% एक्सपेंडिचर झालेला आहे. देन ए रिक्वायर्ड व्हेरी स्ट्रिक्ट कंट्रोल. ए जे आहे ते जास्त कॉस्टली असल्यामुळे तिथे काय म्हटलंय की तिथे जास्त स्ट्रिक्ट कंट्रोल असणं गरजेचं आहे. बी इट्स रिक्वायर मॉडरेट कंट्रोल, तिथे तुमचा मिडल लेवलचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि सी रिक्वायर्ड इट मे बी रिक्वायर लो कंट्रोल, आणि सी ला तुम्हाला कंट्रोल फार कमी लागतो ठेवावा. त्याच्यानंतर ए आयटम मध्ये काय इट्स रिक्वायर आयदर नो सेफ्टी स्टॉक ऑर लो सेफ्टी स्टॉक्स. आता ए मध्ये एक तर तुमचा सेफ्टी स्टॉक अजिबातच ठेवू नका किंवा ठेवलात तर फार कमी ठेवा, कारण हा खूप कॉस्टली आहे. जर तो खराब झाला तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यानंतर बी इट्स रिक्वायर लो सेफ्टी स्टॉक, बी ला स्टॉक ठेवा पण तो कमी असावा. आणि सी इट्स रिक्वायर हाय सेफ्टी स्टॉक्स, तिथे तुम्हाला खूप जास्त स्टॉक ठेवावा लागतो कारण त्याची प्राइस कमी आहे. सो जरी लॉस झाला त्याच्यामध्ये तर फारसा होणार नाहीये. देन ए आयटम मध्ये इट नीड्स मॅक्झिमम फॉलोअप. ए आयटमचा जो फॉलोअप आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. बी मध्ये इट्स रिक्वायर पिरियडिक फॉलोअप, तो पिरियड नुसार तुम्हाला फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. आणि सी आयटम मध्ये इट नीड्स क्लोज फॉलोअप, सो तुम्हाला तो जवळून फॉलोअप ठेवता येतो. त्याच्यानंतर ए आयटम मध्ये काय म्हटलं, इट मस्ट बी हँडल बाय सिनियर ऑफिसर. ए आयटम जे आहेत ते जास्तीत जास्त तुमच्या सिनियर ऑफिसर करून हँडल केले जातात कारण ते कॉस्टली आहेत. बी आयटम जे आहेत इट कॅन बी हँडल बाय मिडल मॅनेजमेंट. बी आयटम जे आहे ते तुमचं कोण हँडल करतात? मिडल मॅनेजमेंट. आणि सी आयटम आहे ते इट कॅन बी हँडल बाय एनी ऑफिशियल ऑफ द मॅनेजमेंट.
सी आयटम जो आहे तो कोणी तुमच्या ऑफिशियल मॅनेजमेंट मधला कोणी ऑफिसर हँडल करू शकतो. त्याच्यानंतर प्रोसिजर फॉर एबीसी अनालिसिस. आता एबीसी अनालिसिसची प्रोसिजर काय? मेक द लिस्ट ऑफ ऑल आयटम ऑफ इन्व्हेंटरी. इथे एक तुम्हाला लिस्ट बनवावी लागते तुमच्या इन्व्हेंटरी मधल्या सगळ्या आयटमची. त्याच्यानंतर डिटरमाइन द अॅन्युअल व्हॉल्यूम ऑफ युजेस अँड मनी व्हॅल्यू ऑफ इच आयटम. त्याच्यानंतर तुम्हाला एका कोणत्या आयटम वरती किती खर्च होतोय त्याची एक तुम्हाला शॉर्टलिस्ट करावं लागतं. देन मल्टिप्लाय इच आयटम्स अॅन्युअल व्हॅल्यू बाय इट्स रुपीज व्हॅल्यू. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं तर त्याच्या व्हॅल्यूला रुपीज व्हॅल्यू जे आहे त्याला अॅन्युअल व्हॅल्यू बाय इट्स, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं किती प्रोडक्शन करता त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. देन कन्फ्यूट इच आयटम्स पर्सेंटेज ऑफ द टोटल इन्व्हेंटरी इन टर्म्स ऑफ अॅन्युअल युजेस इन रुपीज. त्याच्यानंतर किती पर्सेंटेज तुमचा यूज होतोय त्या किती पैसे पर्टिक्युलर आयटमला किती पैसे यूज होतात, किती बजेट यूज होतं ते तुमचं तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. Then select the top 10 of all items which have the highest rupees percentage and classify them A item. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या टॉप 10 आयटम्स काढले पाहिजे की ज्याच्यावरती जास्त खर्च होतो 10%, आणि मग त्याला तुम्ही ए आयटम्स मध्ये कन्सिडर क्लासिफाय करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट द नेक्स्ट 20 ऑफ द ऑल आयटम्स. त्यानंतर सगळ्या आयटम मधून तुम्हाला पुढचे 20% आयटम्स काढायचे आहेत की ज्याच्यावरती तुमचे नेक्स्ट हायेस्ट रुपीज म्हणजे ए आयटम नंतर ज्याच्यावरती जास्त खर्च होतो आणि त्याला तुम्ही बी आयटम म्हणून क्लासिफाय करू शकता. आणि राहिलेले जे सगळे आयटम्स आहेत त्याला तुम्ही लोएस्ट रुपीज पर्सेंटेज म्हणू शकता आणि त्याला सी आयटम मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. आता इथे दिलेलं आहे बघा, एबीसी अनालिसिस पर्सेंटेज ऑफ अॅन्युअल डॉलर युजेस. ए आयटम वरती जास्त खर्च झालाय, बी आयटम आणि सी आयटम. सो पर्सेंटेज ऑफ इन्व्हेंटरी आयटम्स तुम्हाला दिलेले आहेत. आता इन्व्हेंटरी जास्त आहे सी, नंतर बी आणि ए, पण खर्च जो आहे तो ए वरती जास्त आहे, सेकंड बी आणि थर्ड सी वरती आहे. देन नेक्स्ट वन आहे व्हीडी अनालिसिस. आता आता व्हीडी अनालिसिस म्हणजे काय? व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल. व्हीडीचा फुल फॉर्म काय सांगितलं त्यांनी? व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल असे तीन. ह्याच्यामध्ये सुद्धा तीन ठिकाणी क्लासिफाय केलं जातं जे काही आयटम्स आहेत ते. इट इज बेस्ड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ द आयटम अँड इट्स इफेक्ट. हे कशावरती डिपेंड आहे? ते आयटमचा इम्पॉर्टन्स किती आहे आणि त्याचा इफेक्ट किती आहे याच्यावरती डिपेंड राहतं. व्हायटल ड्रग्स मध्ये काय येतं? सच ड्रग्स आर कॅटेगराइज ॲज अ व्हायटल हुज ॲब्सेन्स नो स्टॉक कॅन नॉट बी टॉलरेट इवन फॉर अ सिंगल डे. हा कसा? व्हायटल ड्रग्स मध्ये काय येतं की असे आयटम्स की जो एक दिवस जरी स्टॉक मध्ये नसेल तरी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती होऊ शकतो किंवा इंडस्ट्री कंपनीवरती. दॅट मीन्स इट इन देअर ॲब्सेन्स द वर्क ऑफ हॉस्पिटल ऑफ वर्ड्स ऑर पेशंट्स केअर टू बी कम स्टँड स्टील. मग याच्यामुळे काय होतं की हॉस्पिटलचं काम थांबेल किंवा पेशंट सुद्धा वाढण्याचे चान्सेस असतात. असे ड्रग्स, व्हायटल ड्रग्स ज्याला आपण म्हटलं जातं. त्याच्यानंतर इसेन्शियल ड्रग्स. इसेन्शियल ड्रग्स मध्ये काय? देअर आर द ड्रग्स विदाउट विच अ हॉस्पिटल कॅन फंक्शन बट मे इफेक्ट द क्वालिटी ऑफ सर्व्हिस टू सम एक्सटेंट बट नॉट टू अ व्हेरी सिरियस एक्सटेंट. आता काय की याच्या इसेन्शियल ड्रग्स मध्ये काय की याच्याशिवाय हॉस्पिटल चालू शकतो पण हॉस्पिटलच्या सर्व्हिस क्वालिटीवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. एक्सटेंट बट नॉट अ व्हेरी सिरियस एक्सटेंट. जो ह्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो मग तो इम्पॅक्ट होतो पण खूप सिरियस इम्पॅक्ट त्याचा होत नाही. सो अशा ड्रग्जला म्हटलं जातं इसेन्शियल ड्रग्स. आणि डिझायरेबल ड्रग्स म्हणजे काय? देज आर द ड्रग्स हू ॲब्सेन्स विल नॉट इफेक्ट द फंक्शनिंग ऑफ अ हॉस्पिटल ऑर वर्ड्स और डिपार्टमेंट ऑफ पेशंट्स केअर. आता जो डिझायरेबल ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये काय येतं तर ॲब्सेन्स विल नॉट एफेक्ट. मग ते जर डिझायरेबल ड्रग जर नसतील तर त्याचा इम्पॅक्ट हॉस्पिटलवरती फार मोठ्या प्रमाणात पडणार नाहीये किंवा पेशंटवरती सुद्धा त्याचा मोठा इम्पॅक्ट होणार नाही. सो अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत त्याला म्हटलं डिझायरेबल ड्रग्ज. म्हणून हे तीन ठिकाणी क्लासिफाय केले जातात: व्हायटल ड्रग्ज, इसेन्शियल ड्रग्ज अँड डिझायरेबल ड्रग्ज. देन
VD analysis. VD analysis म्हणजे काय, द मोटिव्ह ऑफ दिस सिस्टम इज टू रिड्यूस इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरीज. की याचा हे कशासाठी बनवले गेले आहेत, तर जे तुमच्या इन्व्हेंटरीवरती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी व्हावी. द ड्रग्ज विच आर फास्ट मुव्हिंग, जे ड्रग्ज जास्तीत जास्त यूज होतात, दॅट इज विच आर द ग्रेट डिमांड शुड बी स्टॉक मोर. सो असे जे हे आहे ड्रग्ज आहेत ते जास्तीत जास्त स्टॉक करून ठेवा. दॅन ड्रग्ज ओकेजनली डिमांडेड, आणि जे ड्रग्ज ओकेजनली डिमांडेड आहेत, and lastly the drugs which are rarely demanded should be stocked in minimum quantity. आणि जे रिअरली वापरले जाणारे ड्रग्ज आहेत की ज्याचा स्टॉक जो आहे तो कमीत कमी ठेवा. देन नेक्स्ट आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो, इओक्यू. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच काय तुमचं इओक्यू. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मध्ये काय म्हटलंय, इट इज मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक फॉर डिटर्मिनेशन ऑफ क्वांटिटी. सो याच्यात क्वांटिटी मेजर केली जाते. इट इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ मटेरियल टू बी ऑर्डर ॲट वन टाइम विच मिनिमाइज द लॉस्ट. काय म्हटलं, इट इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ मटेरियल टू बी ऑर्डर ॲट वन टाइम. सो एका टायमाला एवढीच क्वांटिटी ऑर्डर करा की टाइम विच मिनिमाइज द लॉस्ट. सो जेणेकरून तुमचा लॉस्ट कमी होईल. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ EOQ is to have an ideal order quantity for any item and to economize on the cost of the purchase. The basic objective EOQ चा basic objective काय आहे, to have an ideal order quantity for any items. काय म्हटलं की आयडियल ऑर्डर क्वांटिटी जी आहे, तुमची क्वांटिटी जी आहे ऑर्डर क्वांटिटी ती आयडियल असेल फॉर एनी आयटम्स, कोणत्या आयटमची, अँड टू इकॉनॉमिज ऑन द कॉस्ट ऑफ परचेस. सो तुमच्या परचेस कॉस्ट नुसार. आणखी याच्यात काय म्हटलंय, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी और EOQ इज अ फॉर्म्युला फॉर द आयडियल ऑर्डर क्वांटिटी ऑफ अ कंपनी needs to purchase for its inventory with a set of variable like total cost of production, demand rate and other factors. सो तुमचा डिमांड रेट, त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि अदर फॅक्टरचा विचार करून इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, की तुमची क्वांटिटी किती असावी, किती क्वांटिटी तुम्हाला परचेस करावी लागते, या सगळ्या गोष्टी कशात मेजर केल्या जातात, तर EOQ फॉर्म्युलामध्ये. द ओव्हरऑल गोल्स ऑफ EOQ इज टू मिनिमाइज रिलेटेड कॉस्ट. आता ओव्हरऑल गोल EOQचा काय आहे, तर रिलेटेड कॉस्ट जी आहे ती कमीत कमी ठेवायची. द फॉर्म्युला इज यूज टू आयडेंटिफाय द ग्रेटेस्ट नंबर ऑफ प्रोडक्ट युनिट फॉर ऑर्डर टू मिनिमाइज बाईंग. काय म्हटलंय, तर ह्या फॉर्म्युला काय आयडेंटिफाय करतो, द ग्रेटेस्ट नंबर ऑफ प्रोडक्ट युनिट्स, जास्तीत जास्त प्रोडक्ट युनिट कमीत कमी खर्चामध्ये कसे करता येते. द फॉर्म्युला ऑल्सो टेक्स द नंबर ऑफ युनिट्स इन द डिलिव्हरी ऑफ अँड स्टोरिंग ऑफ इन्व्हेंटरी युनिट कॉस्ट. द फॉर्म्युला ऑल्सो टेक्स द नंबर ऑफ युनिट्स. या फॉर्म्युलामध्ये काय काय केलं जातं, नंबर ऑफ युनिट सुद्धा, नंबर ऑफ युनिट्स इज द डिलिव्हरी अँड स्टोरिंग द इन्व्हेंटरी युनिट कॉस्ट. याच्यामध्ये आणखी नंबर ऑफ युनिट सुद्धा पाहिले जातात आणि डिलिव्हरी अँड स्टोरिंग ऑफ इन्व्हेंटरी युनिट कॉस्ट किती आहे ही सुद्धा त्याच्यात पाहिली जाते. दिस हेल्प्स फ्री अप टाईड कॅश इन इन्व्हेंटरी फॉर मोस्ट कंपनीज. आता याच्यामध्ये आणखी काय म्हटलं गेलंय EOQ मध्ये बघूयात. EOQ फाइंड आउट कसा केला जातो, तो EOQचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा. द वाईडली यूज फॉर्म्युला इज EOQ इज इक्वल टू इन रूट ब्रॅकेट 2a इंटू O डिवायडेड बाय C, वेअर ए इथे काय, ए म्हणजे काय, अॅन्युअल ऑर पिरियडिक रिक्वायरमेंट. ए म्हणजे काय, अॅन्युअल ऑर पिरियडिक रिक्वायरमेंट. ओ म्हणजे काय, ऑर्डरिंग कॉस्ट, आणि सी म्हणजे काय, केअरिंग कॉस्ट. ओके, सो 2 into annual or periodic requirement into ordering cost divided by carrying cost. हा तुमचा काय EOQचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर FSN, फास्ट मुव्हिंग और फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग अँड नॉन मुव्हिंग, असे 3 टाईप आहे. त्याला काय म्हटलं, FSN म्हटलं गेलंय. ओके, आता FSN म्हणजे काय, द abbreviation for FSN in fast moving, slow moving and non moving.
Here is in this analysis the date of receipt of the last date of issue. याच्यामध्ये काय म्हटलं जातं, the date of receipt or the last date of issue, last whichever is later, to determine the known number of months which have lapsed from last transaction. Then FSN is helpful in identifying active items which needs to review regularly, and surplus items and non-moving items are examined. FSN मध्ये काय केलं जातं, तर तुमच्या आयटम्स आयडेंटिफाय केले जातात, म्हणजे फास्ट मुव्हिंग आयटम कोणते आहेत, स्लो मुव्हिंग आयटम कोणते आहेत आणि नो मुव्हिंग आयटम कोणते आहेत, की कोणते आयटम जास्त विकले जातात, कोणते विकले जात नाही, कोणते कमी विकले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे एसडी क्लासिफिकेशन. एसडी मध्ये काय म्हटलं गेलंय, द एसडी इज बेस्ड अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ आयटम्स. एसडी म्हणजे कशावरती डिपेंड आहे, की तुमच्या अवेलेबिलिटी ऑफ आयटम वरती. हियर एस रिफर्स टू स्केर्स आयटम, डी रिफर्स टू डिफिकल्ट आयटम आणि ई रिफर्स टू इझी टू एक्वायर. दिस इज बेस्ड ऑन प्रॉब्लेम फेस इन प्रोक्युरमेंट वेअर सम स्ट्रॅटेजीज आर मेड ऑर पर्चेसिंग. आता इथे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ आयटम. आता एस म्हणजे स्केर्स आयटम म्हणजे काय, की जे आयटम कधी मिळणारच नाहीये, सो असे आयटम तुमचे आता स्केर्स मध्ये. देन डी रिफर्स टू डिफिकल्ट आयटम्स, ते मिळवणं खूप डिफिकल्ट आहे, जे आयटम खूप डिफिकल्टली मिळतात, सो असे आयटम तुमचे डिफिकल्ट मध्ये जातात, क्लासिफाय होतात. आणि ई म्हणजे जी इझी टू एक्वायर, आणि जे मिळवणं खूप इझी आहे अशा आयटम्स जे आहेत ते तुमचे ई मध्ये कन्सिडर होतात. त्याच्यानंतर एसओएस अनालिसिस. एसओएस अनालिसिस मध्ये एस का पहिला एस का डिनोट करतं, ते एस स्टँड्स फॉर सीजनल आयटम्स and OS stands for off seasonal items. S stands for seasonal items आणि OS stands for off seasonal items. आता सीजनल आयटम्स म्हणजे कोणते येतात, की जे सीझनली यूज होतात. इन जनरली इट इज मेड टू सेलर बाय सीजनल आयटम्स ॲट लोअर प्राइस अँड कीप इन्व्हेंटरी अँड सेल देम ॲट हायर प्राइस ड्युरिंग ऑफ सीझन. इफ नॉट द सेलर हॅज टू बाय द गुड्स ॲट हायर प्राइस ड्युरिंग ऑफ सीझन. डिसिजन्स आर टेकन बेस्ड ऑन द फ्लक्च्युएशन्स अँड अवेलेबिलिटी. आता सीजनल आयटम्स म्हणजे कोणते येतात, तर छत्री वगैरे जे आहे, छत्री वगैरे त्याचं छत्रीचं प्रोडक्शन तुम्हाला सीजनल ज्यावेळेला सीझन असेल म्हणजे रेनी सीझन मध्ये, ते तुम्ही काय करतात, की डेली होणारं तुमचं प्रोडक्शन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ती कमी येते. त्याच्यामुळे सीजनल आयटम जे आहेत, की त्याचा त्यावेळेस जो त्याची प्राइस असते ती कमी असते, किंवा ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. छत्र्या आहेत ते त्यावेळेस तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. पण तेच ऑफ सीझनला तुम्ही जर छत्री घ्यायला गेला तर एक तर तुम्हाला इझिली अवेलेबल होत नाही, आणि जरी अवेलेबल झाली तरी त्याची प्राइस हाय असते, कारण ती त्यावेळेस तुम्हाला कुठेही दुसऱ्या कुठे लगेच अवेलेबल होणार नसते. सो यालाच म्हटलं तर एसओएस अनालायसिस. त्याच्यानंतर एक्सवायझेड अनालायसिस. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑफ मटेरियल actually held in stored at given time. This helps to control the average inventory model value. X item which are 10% of number of items stored, but accountingly for 70% of the total inventory value. जे काय म्हटले जातात, की 10% आयटम स्टोअर केले जातात ह्याच्यात एक्स आयटम मधले, पण त्याची व्हॅल्यू टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 70% आहे. वाय आयटम्स आर 20% ऑफ नंबर ऑफ आयटम स्टोअर. वाय आयटम जे आहेत ते फक्त 20% आयटम स्टोअर केले जातात, पण त्याची अकाउंटिंग व्हॅल्यू किती आहे, 20% ऑफ टोटल इन्व्हेंटरी. आणि झेड आयटम्स आर 70% ऑफ टोटल नंबर ऑफ आयटम स्टोअर. झेड आयटम जे आहेत ते 70% आयटम स्टोअर केले जातात, पण त्याची अकाउंटिंग व्हॅल्यू जी आहे ती 10% आहे. म्हणजे एक्स वाय झेड आणि एबीसी अनालिसिस हे थोडक्यात सेम आहे. दिस अनालिसिस फोकस ऑन एफर्ट ऑफ टू रिड्यूस द इन्व्हेंटरी ऑफ दिस आयटम्स. त्याच्यानंतर येतं लीड टाइम. लीड टाइम मध्ये काय, इट इज द टाइम टेकन बिटवीन द प्लेसिंग ऑफ ऑर्डर अँड रिसिप्ट ऑफ ड्रग्स टू द डिपार्टमेंट. द लॉंगर द लीड टाइम द लार्जर इज द सेफ्टी स्टॉक, रिझल्टिंग इन एक्सेस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरीज. काय म्हटलं लीड टाइम मध्ये, काय म्हटलं, इट इज अ टाइम टेकन बिटवीन द प्लेसिंग ऑफ ऑर्डर अँड रिसिप्ट ऑफ ड्रग्स टू द डिपार्टमेंट. सो इथे इट इज अ टाइम टेकन बिटवीन, लीड टाइम म्हणजे टाइम, की तुम्ही ऑर्डर जेव्हापासून प्लेस केलेत आणि ती ऑर्डर रिसिप्ट ऑफ ड्रग्स टू द डिपार्टमेंट, आणि त्याची रिसिप्ट डिपार्टमेंट पर्यंत डिपार्टमेंट पर्यंत पोहोचेपर्यंत जी काही तुमचा टाइम स्लॅप असेल मधला, त्याला म्हटलं तर लीड टाइम. द लॉंगर द लीड टाइम द लार्जर इज द सेफ्टी स्टॉक. जेवढा तुमचा टाइम जास्त लागेल तेवढा तुमचा सेफ्टी स्टॉक जास्त असला पाहिजे. रिझल्टिंग द एक्सेस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी. आणि त्याचा रिझल्ट काय मिळतो, तर तुमचे एक्सेस ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी. सो
इन्व्हेंटरी मधली तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त वाढते या गोष्टीमुळे. देन बफर स्टॉक, द क्वांटिटी ऑफ स्टॉक केप्ट ॲज अ रिझर्व टू गॅरंटेड अगेन्स्ट अनफोरसीन डिमांड इज नोन ॲज बफर स्टॉक. बफर स्टॉक म्हणजे काय, ते त्याला रिझर्व्ह स्टॉक म्हटलं जातं, की डिमांड कधी वाढेल माहिती नाही, त्यासाठी एक पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो स्टोअर करून ठेवला जातो बफर स्टॉक, रिझर्व्ह स्टॉक म्हणून त्याला म्हटलं जातं बफर स्टॉक. दिस स्टॉक प्रोटेक्ट अगेन्स्ट व्हेरिएशन डिमांड अँड प्रोक्युरमेंट पिरियड. इट इज यूज इन इमर्जन्सीज. हा स्टॉक कशासाठी यूज केला जातो, तर जर डिमांड मध्ये जर व्हेरिएशन आले, डिमांड जर वाढलं, तर अशा वेळेस इमर्जन्सी स्टॉक म्हणून त्याला बाहेर काढलं जातं, किंवा प्रोक्युरमेंट पिरियड, किंवा जर महागाई वाढली तर तरी सुद्धा तुमचा तो एक इमर्जन्सी स्टॉक म्हणून तुमच्याकडे अवेलेबल असतो. ओके, सो अशा पद्धतीने आपला जो सेकंड युनिट होता तो इथे संपलेला आहे. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाईज आपण ही मीटिंग एंड करतोय.